नमस्कार, मी राजेश कोळेकर. एक लिंक क्रिएट केली आहे. Googleचा मॅप क्रिएट केला आहे, ज्यामध्ये तुमची आपली कोल्हापूर झोनच्या अंडरची सबस्टेशन, एस टी कन्झ्युमर्स, DTCs प्लस आपले सबस्टेशन फीडर्स जे आहेत, जे एस टी कन्झ्युमरला कनेक्ट करतात, त्यांचीचा एक लिंक क्रिएट केली. तर ही टू व्ह्यू क्लिक ॲट द लिंक असा एक मेसेज आहे, ज्यामध्ये या गुगलचा मॅप आपल्याला ओपन होईल. आम्ही ॲक्च्युली मोबाईलचा स्क्रीन इथं शेअर केला आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला दिसेल एक्झॅक्टली कसं हे ऑपरेट करायचं. त्या लिंकवरती जस्ट क्लिक केलं तर आपलं रिडायरेक्शन होतं आहे गुगल मॅप्सकडं. तर गुगल मॅप्सकडे रिडायरेक्शन झाल्यानंतर आपल्याला हे मॅप्स जे दिसतात हे असे दिसतात. आता हे जे दिसतात सध्या तुम्हाला हे सबस्टेशन्स आणि एच टी कन्झ्युमर्स आहेत, हे आपल्याला बदलायचे असतील. समजा DTC बघायचं आहे तर व्ह्यू लिजंड्सवरती क्लिक करायचं. हा लेअर जे आहेत, हे गुगलचे लेअर जे आहेत ते सिलेक्टचं जे आहे बटन ते क्लिक करायचं, म्हणजे ते डिसिलेक्ट होतं आहे. आता मला हे सांगलीतले इस्लामपूरचे DTC चेक करायचे, तर हा सांगली इस्लामपूरचा DTC चेक करणार. बॅक बटन प्रेस केलं तर इथं कोल्हापूर झोनवरती येतं आहे. तर इथं तुम्ही आता कुठलाही DTC किंवा फीडर हा तुम्ही चेक करू शकता. सध्या जे तुम्हाला दिसत आहेत ते तुम्हाला फीडर्स दिसत आहेत, हे सबस्टेशन्स दिसत आहेत आणि एच टी कन्झ्युमर्स आहेत. जसे की हा जयसिंगपूरचा सबस्टेशनवरती क्लिक केलं आहे तर तुम्हाला हा सबस्टेशन कुठला आहे, 110 33 kV JSP आहे. तर याच्या डायरेक्शनवरती क्लिक केलं तर तुमच्या लोकेशनपासून ते जे सबस्टेशन आहे त्याचं मिनिमम डिस्टन्सचा जो वायर रोड जो आहे अवेलेबल तो तुम्हाला दिसेल. प्लस इथं एक इमेज आले बघा खालती. त्या इमेजवरती जर क्लिक केलं तर एक्झॅक्टली ते सबस्टेशनचं जर गुगल मॅपवरती गुगल स्ट्रीट म्हणून एक फंक्शन आहे, त्याच्यावरती जर फोटो अवेलेबल असेल तर ते तुम्हाला सबस्टेशन इथं व्ह्यूसुद्धा करता येते. सेम वे तुम्हाला एखादा DTC जर चेक करायचा असेल तर DTC सुद्धा चेक करता येईल. तर DTC कसा चेक करायचा, इथं व्ह्यू मॅप लिजंड्सवरती क्लिक करायचं. ज्यात मी नेटवर्क सिलेक्ट केलं आहे सबस्टेशनचं आणि एच टी कन्झ्युमरचं ते अनसिलेक्ट करायचं. मी आता हे सांगलीचे इस्लामपूरचे DTC घेतो आणि वरती बॅक बटन आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला हे आपले जे DTC आहेत, आता हे DTC सगळे सांगलीचे इस्लामपूरचे DTC आहेत. तर इस्लामपूरचा आपण हा कोणताही DTC एक क्लिक करूया. हा अवधूत शिंगाडे किंवा घारे म्हणा, ओके, बालाजी पाटील या DTCवरती क्लिक केलं तर तो DTCची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला इथे व्ह्यू दिसते. इस्लामपूर राष्ट्राच्या अंडरचा सबस्टेशन कोड आहे 244021. सबस्टेशनचं नाव पण आहे, त्याचा DTC कोड कुठला टाईप आहे हे सुद्धा दिसते. आता डायरेक्शनवरती मी क्लिक केलं तर हे मला डायरेक्शनसुद्धा अवेलेबल आहेत त्या DTCच्या माझ्या लोकेशनपासूनची, आणि खालती इमेज पण आहे. त्या इमेजवरती क्लिक केलं तर हा आपल्याला DTC आहे बघा. या DTC कसा आहे, त्याचे फीडर्स कुठल्या दिशेनं जातात हे सुद्धा तुम्हाला व्ह्यू करता येईल. तर आता जी फ्लड सिच्युएशन आहे त्यामध्ये नक्कीच ही इन्फॉर्मेशन उपयोगी पडेल. यूज करा. काही चेंजेस असतील तर करायचे असतील तर माझा इथे नंबर दिला आहे, या नंबरला कॉल करू शकताय तुम्ही. ठीक आहे, ओके, थँक्यू. ॲक्च्युली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला डेस्कटॉपवरती पण व्ह्यू करता येते. डेस्कटॉपवरती तर इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्त दिसते इन डिटेल. जे आपण मोबाईलवरती बघितलं तेच इथे दिसते. सेम लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा आता कुरुंदवाडचा एक फीडर आहे त्याच्यावरती क्लिक केला तर ही सबस्टेशन टू एस टी कन्झ्युमर हा फीडरसुद्धा तुम्हाला व्ह्यू करता येतो. सेम वे जसं आपण आता अनसिलेक्ट केले तसे अनसिलेक्ट केले तर हे बघा इथे तुम्हाला DTC जे आहेत ते गायब होतात, म्हणजे व्ह्यू होत नाहीत. आता हे मी सांगली इस्लामपूर डिव्हिजन आता अर्बन घेतो, सांगली अर्बन डिव्हिजनचे. तर हे सांगली अर्बन डिव्हिजनचे DTCs हे वेगवेगळे सेक्शनचे पण प्लॉट कलर कॉम्बिनेशन पण केले त्यांना, जेणेकरून सेक्शनचे त्यांच्या DTC चेक करता येतील. हा आता DTC आहे सांगली अर्बनचा, माधवनगरचा DTC आहे, कुपवाड सेक्शन नंबरचा आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन कळते. सेम वे इथे क्लिक केलं तर गुगल मॅप्सवरती तुम्हाला डिस्टन्स पण काढता येते. आणि गुगल स्ट्रीट इथं हे जे फंक्शन आपण एनेबल केलं तर तुम्हाला आता जसं आपण इथे दाखवलं
सेम वे तुम्हाला या लोकेशनची इन्फॉर्मेशन पण इथे, आता हा DTC आपला जो आहे हा इथे आहे, त्याच्यावरती क्लिक केलं आणि इथं गुगल स्ट्रीट्स जो आहे तो एनेबल केला तर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन स्ट्रीट व्ह्यू एनेबल केला, तुम्हाला स्ट्रीट व्ह्यू सुद्धा चेक करता येईल. ओके, इन्फॉर्मेशन चेक करा. आणि ही सेम गुगल अर्थवरती पण ही इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल आहे जी व्ह्यू करता येते गुगल अर्थवरती. तर हा झोनचा जो आहे हा डायरेक्शनसाठी किंवा तिथे सबस्टेशनची कंडिशन्स किंवा आपले HTचे फीडर जे आहेत ते सुद्धा चेक करायला तुम्हाला वापरता येईल. ठीक आहे, चेक करून घ्या इन्फॉर्मेशन, काय चेंजेस असतील तर आपण हे करू शकतो. ओके, ठीक आहे, थँक्यू.